चालू करायचं सामना त्यांचा स्पीडअप करायचा तर गोलंदाजी मार करते तेच तर्रार आक्रमक सलतेवाडी गावचा कोहिनूर पाटण तालुक्याचा सीतार मध्ये ज्याने आपले नाव कमावलं तो गोलंदाज असेल वारावरती आरूढ होणारा अक्षय सलते. या अगोदरच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी आखली गेली फक्त एक धाव देऊन पॉवर प्लेचा षटक हाताळला होता तो असेल गोलंदाजी मार करते. पहिला फुलटॉस मध्ये चेंडू तिथं क्षेत्ररक्षण तैनात असेल चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक धाव अंकित केली जाते पहिल्या चेंडूवरती एका धावेनं धावफलक खुलं केलं जाते श्री गणेश केला जातो धावफलकाचा. तर या अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिलं फलंदाजीमध्ये 6 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला अक्षय सलतेनी. आता मात्र गोलंदाजी मार करते असेल तर आपण पाहतो सन्मान्य अतिथी अनिकेत पवार यांचा इथं शुभ सन्मान केला जातो. अध्यात्मिक पाटील घोटील या संघाचे व्हाईस कॅप्टन आपण पाहतो त्यांचा शुभ सन्मान केला जातो. सुरेश पुजारी यांच्या माध्यमातून माहीची उद्धार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातो. क्षेत्ररक्षक तिथे जाईना झेल कंप्लीट केला जातो या छोट्याशा क्षेत्ररक्षकाकडून. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसऱ्या चेंडूवरती मात्र इथं प्रसाद लोकरे जो या अगोदरच्या मॅच मध्ये चांगली 47 धावांची पारी खेळला होता आपल्या संघासाठी चांगलं फलंदाजी करून चांगली सुरुवात करून दिली होती त्याला मात्र परतीचा मार्ग दाखवला. महत्वाची विकेट धामणी या संघासाठी तिला मात्र परतीचा मार्ग दाखवताना यशस्वी ठरतो या अक्षय सलते. नक्कीच अक्षय सलते ज्या ज्या वेळेला गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये येतो त्यावेळेला मात्र समालोचकालाही रिचार्ज केलं जातं त्याच्या माध्यमातून खेळतून. तेवढाच ताकदीचा प्रसाद लोकरे होता. मोठे घेऊन चेंडू फटके आपण त्याच्या बॅटिंग मधून पाहिले होते. एका ओव्हरमध्ये जवळजवळ 5 षटकार खेचले होते त्याला पण परतीचा इशारा दाखवताना पाहायला मिळाला अक्षय सलते. ऑफसाइड रिजन मध्ये चांगला पाहिलेला चेंडू पाहायला मिळतो. घोषांकित रिजन मध्ये 1 धाव अंकित केली जाईल. फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो राज. गती वाढवली जाते इथं मात्र आपल्याला अवांतर धाव देताना पाहिलं अक्षय सलते 2 धावा अंकित केल्या जातात. पंचांचा इकडे इशारा दिला जातो. चतुर चाणक्य पंच आपल्याला निर्णय देताना पाहायला मिळतात. वाईड +1 सोड मारा अक्षयच्या माध्यमातून नक्कीच गती वाढवली गेली. गती वाढवत असताना थोडीशी लाईन बिघडलेली पाहायला मिळाली आणि अवांतर धावाने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळालं तर 4 या धावसंख्येवरती. रिजन मध्ये चांगला इथं अटेम्प्ट क्षेत्ररक्षणाचा परंतु त्याला बॅकअप महत्वाचा. मी नेहमी म्हणत असतो क्रिकेट असो की आयुष्यात मध्ये ही बॅकअप महत्वाचा असतो. तो बॅकअप तिथं ठेवलेला आणि त्या बॅकअपने मात्र झेल कंप्लीट केलेला पाहायला मिळालं. आयुष्यही असेल फायनान्शियल गोष्टी असतील आपल्या त्यालाही बॅकअप महत्वाचा. एखादी गोष्ट जर का आपली यशस्वी ठरते तर त्या गोष्टीला पुन्हा एकदा बॅकअप महत्वाचा आणि तो बॅकअप तिथं काम करताना कारीगर करताना पाहायला मिळतो. दुसऱ्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. राजच्या माध्यमातून दुसरा झटका धामणी या संघाला अक्षय सलते. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. नाव आहे केतन बाबू म्हणून त्याला ओळखलं जातं. तर आपण पाहतोय दत्तकृपा इलन घोटील या संघातील आर्यन तिथं क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सलतेवाडी गावाकडून तर बॅटचे पॅकेज घेऊन चेंडू एका धावासाठी धावफलक 6 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. तर पहिला षटक पॉवर प्लेचं संपलं जातं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपल्याला धावसंख्या 6 या धावसंख्येवरती पाहायला मिळते.
पहिल्या पॉवरप्लेचं षटक अगदी निर्णायक असं हाताळलं जातं. अक्षय सलतेच्या माध्यमातून 2 विकेट्स घेऊन फक्त 6 धावा खर्चिक ठरला. अगदीच बॅकबोन म्हटलं जातं सलतेवाडी या संघाचा अक्षयला, आणि ते मात्र इथं कार्यकर्त्यांनी सिद्ध करताना पाहायला मिळतं. वारंवार चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि त्याच्यावरती अजूनही चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून टीम मीटिंग्स अवॉइड करायच्या सलतेवाडी संघ विनंती केला जातो स्पीड ऑफ करायचा सामना. तर आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळालं केतन बाबू गोलंदाजी मार करते सचिन ऑफसाइड रिजन मध्ये. इथे मात्र झेल पकडला जातो. काय झेल पकडला जातो मित्र? दीपक झेल आर्यनच्या माध्यमातून टिपला जातो. नक्कीच सर्वांनी टाळ्या वाजून त्याला प्रोत्साहित केलं जातं. एक देखना झेल कंप्लीट केला गेला या 14 वर्षीय खेळाडूच्या माध्यमातून. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं गोलंदाजी हाताळत होता. अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये एक सितारा म्हणून उभारकीस येईल. आणि हा झेल संपूर्ण पाहिलं गेलं तर घोटेल गावच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती, व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती प्रत्येक मुलाची आपल्याला पाहायला मिळेल, कारण चांगली कामगिरी कमी वयामध्ये पाहायला मिळते. येणाऱ्या काळात एक मोठं नाव, मोठं ब्रँड आपल्याला पाहायला मिळेल आर्यनच्या स्वरूपामध्ये. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतो दीपक. सचिनने पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहिलं गेलं विकेट्स घेताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा झेल निर्माण झालाय. स्वतः बॉलर मध्ये झेल घेण्यासाठी कॉल दिला जातो. झेल कंप्लीट केला जातो. लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट्स घेताना पाहायला मिळाला दीपक. हॅट्रिकचे असेल संधी आपण पाहिलं गेलं या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक कंप्लीट करणार ठरला होता जे के निगडे या संघाचा राहुल. त्यानंतर आपण पाहिलं गेलं आता हा सचिन करते का दुसरा खेळाडू या स्पर्धेमध्ये हॅट्रिक कंप्लीट करणारा. हॅट्रिकचा चेंडू संधी असेल लगातार तिसरी विकेट कंप्लीट करण्याची, हॅट्रिक विकेट कंप्लीट करण्याची. नक्कीच हॅट्रिक एक रेकॉर्ड आपलं नाव केलं जातं गोलंदाजांच्या माध्यमातून स्पर्धांमध्ये. ती संधी तिसऱ्या चेंडूवरती इथं मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षक असेल त्यांना तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. यासोबत एक धावसंख्या अंकित केली जाते. धावफलकावरती धावफलक पोहोचते 7 या आकड्यावरती. हर्षल नोकरे तिथे अजूनही असेल ओपनिंग फलंदाज मधून आला होता. हलक्या हाताने टोलून घोषांकित रिजन मध्ये केलेला हा चेंडू पाहायला मिळतो. 1 धाव होते. एका धावेने धावफलक स्थिर होता पाहायला मिळते. हलताना पाहायला मिळते ते 8 या आकड्यावरती. समोरच्या दिशेने खेळून काढलेला चांगला फटका पाहायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून साईल सीमा रेषा बाहेर दणदण करत हर्षलच्या बॅट मधून येतो हा चौकार. प्रहार केला जातो हर्षलच्या माध्यमातून. धावफलक 12 या धावसंख्येवरती. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू 1-2 गोल घेऊन निघेल सचिन. ऑफसाइड रिजन मध्ये पुन्हा एकदा घोषित रिजन मध्ये जाणार हा चेंडू पाहायला मिळतो. 1 धाव अंकित केली जाईल स्कोरबोर्ड वरती. स्कोरबोर्ड पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. तिसरे षटक घेऊन आपण पाहतो गोलंदाजी मार्क होते आपल्याला पाहायला मिळालं. हरीश सलते गेल्या स्पर्धेमध्ये ठरला होता उत्कृष्ट गोलंदाज स्पर्धेमध्ये आणि संघ ठरला होता 2य क्रमांकाचं पारितोषिक मारणार हा संघ. तर हरीश सलते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती होईल तयार. सामना करेल फलंदाज. आणि इथे पाहिलं मिळतं बॅलन्स बिघडताना पाहायला मिळते. अक्षय सलतेचा अड्डीच्या स्वरूपामध्ये 1 धाव आपल्याला पाहायला मिळते.
चांगली अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला हरीशच्या माध्यमातून नेहमी वारंवार पाहायला मिळते, कारण नेहमीच सरावासाठी क्रिकेटसाठी आपल्याला तिथं सातत्यानं पाहायला मिळतं हरीश सलते. इथं मात्र दिशा थोडीशी बिघडलेली सूर्य मारा पाहायला मिळते हरीशच्या माध्यमातून. अतिरिक्त धाव जोडली जाते धाव फलकावरती. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू. तर आपण पाहतो दत्तकृपा इलेव्हन घोटी संघाचे कर्णधार प्रकाश बाचुलकर यांचा शुभ सन्मान केला जातोय, त्याचा स्वीकार करायचा आहे. माहिती उद्गार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातो सुरेश यादव यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गती वाढवलेली पाहायला मिळते. घोषित रिजन मध्ये जातो हा चेंडू. तसंच आपण पाहतो शुभम पवार यांचा इथं शुभ सन्मान केला जातोय. अगदी चांगली फलंदाजी झाली होती आज त्यांच्या माध्यमातून, त्याचा शुभ सन्मान केला जातो इथं. माहिती उद्गार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही शुभ सन्मान केला जातो. शिववर्मा नक्कीच चांगली फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो दत्तकृपा इलेव्हन घोटी संघाचा. इथं मात्र तत्पूर्वी मॅच मध्ये काय घडतंय, चांगला फटका अगदी कसून तोडाच्या घेतल्याची ताकद लावली होती. एलिव्हेशन चांगलं प्रॉपर भेटताना 6 धावा येत आहेत आणि या 6 धावांनी धावफलक स्थलांतरित होताना पाहायला मिळतं ते 23-23 या धावफलकावरती. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला 23 या आकड्यावरती धावफलकावरती पाहायला मिळते. तीन षटकांच्या अखेरीस आपल्याला धावफलक 23 या आकड्यावरती पाहायला मिळतं. आता स्ट्राईक एंडला पाहायला मिळालं हर्षल लोकरे. हात खुले करण्याची आता गरज असेल, मोठ्या फटक्यांची गरज असेल जर जिंकायचं असेल. इथं मात्र पंचांचा इशारा येतो, डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव अंकित केली जाईल. चांगली गोलंदाजी वारंवार आपल्याला पाहायला मिळतं. विनोदच्या माध्यमातून पहिला चेंडू चांगला हाताळला जातोय. जर सलतेवाडा संघासमोर जिंकायचं असेल तर मात्र धावसंख्या मोठी उभारावी लागेल. या अगोदर मॅचमध्ये पहिला चांगला फटका, अगदी बॅटफुट चेंडू आला, त्याला दूर धाडलं जाते. लांब लचक मिडऑफच्या दिशेमध्ये आपल्याला येणारा हा फटका पाहायला मिळतो. 6 धावांसाठी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळालं 30 या धावसंख्येवरती. उर्वरित 4 चेंडूवरती असे मोठे फटके येणं महत्वाचं असेल. हर्षल लोकरे हे चालू अजूनही तिथं आपलं पाहिलं गेलं तर टॉपिंग क्रीज मध्ये लेग साईडच्या दिशेने स्वतःसाठी रूम बनवला. अगदी यष्ट्याच्या कडेला जाऊन हा फटका लेग साईडच्या दिशेने उडताना पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पार 6 धावांसाठी धावफलक 36 या धावफलकावरती. आणि वैयक्तिक आपण पाहिलं गेलं 18 धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लगातार 3रा चेंडू हवेमध्ये आणि तिथं मात्र क्षेत्ररक्षकांनी झेल टिपला जातोय. हर्षल बाद होतोय. जरी बाद झालं असलं तरी फटका चांगला, कारण या फटक्यांची आता गरज होती. शेवटच्या क्षणी हे फटके खेळणं महत्वाचं होतं आणि तिथं 2 चांगले फटके आपल्या संघाला चांगल्या स्कोअर पर्यंत पोहोचवताना आपल्याला पाहायला मिळालं. हर्षल तर नवीन फलंदाज दाखल होईल रोहित. नक्कीच हर्षल तिथं उभा होता म्हणून आपण पाहिलं गेलं सन्मानजनक स्कोअर पर्यंत पोहोचलेला पाहतोय धामणी संघ. अन्यथा पहिल्या 2 ओव्हरमध्ये जवळजवळ 5 विकेट गमावून बसले धामणी संघ. स्कोअर कार्ड अगदी माफक धावांवरती होतं. तिथून मात्र ती हर्षलची पारी 2 षटकार आणि 1 चौकार आणि अशी मात्र आपण पाहतोय आता एका फायटिंग स्कोअर पर्यंत पोहोचलेला धामणी हा संघ.
तर विनोद दादांविषयी बोलायचं झालं तर चांगलं पुनरागमन पाहायला मिळतं. ज्या फलंदाजाकडून 2 षटकार खाली त्याला मात्र परतीचा मार्ग दाखवताना पाहायला मिळेल. इथे यष्टीचित होताना पाहायला मिळेल. हा फलंदाज इनिंग आपल्याला संपताना पाहायला मिळते. इनिंग एंडवरती धाव फलक 37 या आकड्यावरती टार्गेट सेट केलं जात आहे ते 38 या धावसंख्येचं. जिंकण्यासाठी गरज असेल ती 38 या धावसंख्येची. सलतेवाडी संघाला जिंकायसाठी 38 धावांचा या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं तर दत्त कोटा 11 गोटील या संघाने 38 धावांचंच आव्हान ठेवलं गेलं होतं. ते आव्हान मात्र सलतेवाडी या संघाने फक्त 1 ओव्हर 3 बॉल मध्ये कंप्लीट केलं गेलं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ 5 षटकार खेचले गेले होते अक्षयच्या माध्यमातून. जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल धामणी या संघाला तर मात्र हे लक्षात ठेवलं लागेल. अक्षयची सलतेची महत्वाची विकेट घ्यावी लागेल. जर अक्षय सलते जर का टिकतोय तर मात्र अक्षय सलते आरामामध्ये ही मॅच आपल्या नावी लावेल, आपल्या सलतेवाडी संघाच्या नावे लागेल. आणि अगदी पाहिलं गेलं तर या टीमला लीड करणार धामणी या संघाला पाहिलं गेलं रेड कॅप घातलेला एकदम युनूसा छोटासा हा खेळाडू तर पाहिलं गेलं तर अगदी कमी वयात मला वाटतं पाटण तालुक्याच्या या इतिहासामध्ये एवढ्या कमी वयात पदार्पण करणारा हा पहिलाच खेळाडू असावा. धामणी या गावाकडून पदार्पण करतो. या 11 टॉप 11 मध्ये आपल्या गावाच्या क्रिकेटच्या संघामध्ये जागा बनवताना आपल्याला पाहायला मिळतं. अगदी एवढ्या कमी वयापासून हे क्रिकेटचे जर संस्कार होत असतील तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळेल. आणि अगदी पाहिलं गेलं तर ऐटीत उभा तिथं मैदानामध्ये वाट पाहतोय आपल्या कर्णधाराची. आपल्याला जागा कुठे दिली जाते क्षेत्ररक्षणाची ते पाहताना आपल्याला पाहायला मिळालं. त्याला मात्र स्लिप मध्ये उभं केलं गेलं यष्टीरक्षकाच्या बाजूला. यष्टीरक्षक म्हणून आपण पाहिलं गेलं तर हर्षल लोकरे असेल. आपण पाहतोय आता रेड कॅप घालून आपण पाहिलं गेलं तर स्लिप मध्ये उभा केला जातो त्याला. अगदी त्याला यष्टीरक्षण करण्याचं मला वाटतंय यष्टींच्या पाठी उभं असलेलं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये यष्टीरक्षक म्हणून भूमिका पार पाडेल हर्षल लोकरे. पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळतं. कानमंत्र देताना गोलंदाजाला पाहायला मिळतंय. तर गोलंदाजी मार्कवरती 38 धावांचं हे आव्हान डिफेंड करण्यासाठी गोलंदाज तयार होईल. राज्य तर ओपनिंग जोडी आपल्याला पाहायला मिळते. अक्षय सलते सोबतीला विनोद. नक्कीच महत्वाची विकेट. तेच तर आक्रमक अशी फलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा मोठमोठे फटके या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिले असतील. 5 षटकार एका ओव्हर मध्ये खेचले गेले. तर त्याच्यानंतर माझा आणि त्याचा संवाद झाला त्यावेळेला त्याचा म्हणणं 5 षटकार होते तो आनंदी नव्हता, परंतु तो एक मिडन गेलेला जो चेंडू होता तो मारण्यासारखा होता. एकदम चांगला चेंडू होता, तो मिस झाला, त्याचं त्याला दुःख होतं. तर मोठ्या खेळाडूंचं ही मात्र खासियत. आपण काय मिळवलं याच्यावरती जास्त लक्ष न देता की मला काय मिळवता आलं असतं. मी एखादा रेकॉर्ड केला 50 धावा केला तर त्या धावा लक्षात न ठेवता मला अजून किती धावा करता आल्या असत्या, मी कुठे कमी पडलो याच्यावरती लक्ष दिलं जातं. आणि ही खरी ओळख एका चांगल्या खेळाडूची आणि ती दाखवताना अक्षय सलते. पहिल्या चेंडूवरती मंकडचा ट्राय केला गेला. नक्कीच गोलंदाजाकडून मात्र धडपड आणण्याचा प्रयत्न केला जातो फलंदाजांवरती. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, चुकीचा प्रहार आणि त्याच्यावरती मात्र दाखवला जातोय क्लास अक्षय सलतेच्या माध्यमातून. विनोद गोलंदाजीवरती आलेल्या राजने बहुतेक कदाचित या आधीची मॅच पाहिलेली नसावी, जिथं आपण पाहिलं गेलं अक्षय सलतेच्या माध्यमातून 5 षटकार मारले गेले होते. त्या अक्षय सलतेला असं लॉलीपॉप फुलटॉस पद्धतीचा चेंडू द्याल तर तो आत्मघाती निर्णय असेल, आत्मघाती गोलंदाजी असेल. अगदी लॉलीपॉप चेंडू दिला गेला आणि त्याचा स्वीकार मात्र अक्षयच्या माध्यमातून केला गेला आणि 6 धावेसाठी धाडले जात. 6 धावांनी
ओपन केला जातो, श्री गणेशा केला जातो, धावसंख्येचा धावफलक खुलं केलं जाते. दुसरा चेंडू मात्र पुनरागमन आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून, परंतु धावच्या स्वरूपामध्ये नक्कीच घोषणकीत रिजन मधली एक धाव जोडली जाईल. धावफलक 7 या आकड्यावरती. आणि हा चेंडू सुद्धा आपण पाहिले गेले तर षटकाराच्या पर्यंत पोहोचवण्यासारखा होता, परंतु टायमिंग थोडंसं आपल्याला पाहिलं गेलं तर मिस झालेलं. बॅट थोडीशी लेट आली बॉल पर्यंत आणि नशीबवान ठरला तिथं गोलंदाज. अगदीच पाहिलं गेलं तर एकदम बारीक नजर चेंडूवरती त्याची. चांगली गोलंदाजी आखली जाते वारंवार. गोलंदाजीच्या माध्यमातून धावच्या स्वरूपामध्ये नक्कीच एक धाव अंकित केली जाईल, परंतु पहिल्या मोठ्या फटक्यानंतर मात्र चांगलं पुनरागमन. अक्षयला मात्र बांधून ठेवलं गेलं या पुढच्या 3 चेंडूंवरती. अगदी मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलं जाते. राजच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आखली जाते. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं, टप्पा पाठी ठेवला गेला. विचार करायला लावणारा हा चेंडू अक्षय सलतेला. आपण पाहिलं गेलं तर लगातार हा 4था चेंडू, जिथे मात्र धावा आले फक्त घोषित रिजन मध्ये, एखादी दुसरी नाही तर हे डॉट चेंडूच म्हणावे लागतील. अक्षय सलते सारख्या मोठ्या फलंदाजाला बांधून ठेवणं ही स्वतःमध्ये एक विजयाची बाब, आणि ते करून दाखवताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज राज याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. धामणी या संघासाठी या पद्धतीची गोलंदाजी करणं महत्वाचं. विजय संपादन करायचं असेल तर. इथं मात्र किती वेळ अक्षय सलतेला तुम्ही थांबवून ठेवलं. आता ऑफ साइड रिजन मध्ये क्लास दाखवताना चेंडूचा 1 बाउन्स सीमा पार. 4 धावांसाठी केला जातो प्रहार आणि नोचा इशारा येतो पंचांचा. आक्षेप घेतला जातो शैलीवरती. फेकी ठरवला जातो गोलंदाजाला. तर 10 धावा अंकित केल्या जातात स्कोर बोर्ड वरती. एक नोची 5 धावा पेनल्टीच्या आणि एक चौकार. धाव फलक डायरेक्ट उसळी घेताना पाहायला मिळेल आपल्याला 18 या धावसंख्येवरती. ची संधी असेल पुन्हा ऑफसाइड रिजन मध्ये क्लास दाखवला जातो. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवलं जात आहे अक्षय सलतेच्या माध्यमातून. फक्त ताकदीनिशी षटकारच नव्हे तर सहजरिती अगदी क्लास दाखवून चौकार मारण्याची ताकद सुद्धा, क्षमता सुद्धा माझ्याजवळ आहे हे दाखवताना रिप्लेसमेंट आलेला गोलंदाज प्रसाद वरती प्रहार केला जातो 4 धावेसाठी. या 4 धावांनी धावफलक 22 या धावसंख्येवरती. तर पहिल्या षटकाचं आपण पाहिलं गेलं तर अखेर होतं. धावफलक 22 या धावसंख्येवरती. वैयक्तिक अक्षय पाहिले गेले तर खेळतोय 18 धावांवरती खेळताना अक्षय सलते पाहायला मिळतोय. आता गोलंदाजी मार्क करते हर्षल नोकरे असेल. आरवलं मात्र आपण पाहिलं गेलं तर कव्हर वरती आणले जाते. आरव अगदी कमी वयामध्ये मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका विनोद दादाच्या माध्यमातून मारला जातो. स्ट्राईक वरती आणले जाते. अक्षय सलतेला गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. हर्षल नोकरे कशा पद्धतीने गोलंदाजी आखतो हे पाहणं महत्वाचं, कारण अगदीच पाहिलं गेलं तर धावसंख्येच्या विजयासाठी गरज असेल ती
15 धावांची अजूनही गरज असेल जिंकण्यासाठी. मात्र इथं घुटनाट एक तमाशा देख चेंडू जाईल सीमा पार 6 धावांसाठी हर्षल लोकरेवरती केली जाते चढाई. गोलंदाजाला दाखवलं जाते आसमान. फलंदाज बॅट घेऊन उभा पाहायला मिळतो अक्षय सल्लते. पुन्हा एकदा मोठा फटका घेऊन माणूस होता फॉलो मध्ये स्वतः झेल खाली येतो. हर्षल लोकरे कंप्लीट करेल झेल. नक्कीच तो माझ्यावरती प्रहार करतो मोठे फटके मारतो परंतु त्याला परतीचा मार्ग दाखवण्याची क्षमता इथं त्याच्यामध्ये चित्त चिकाटी दाखवली जाते हर्षल लोकरेच्या माध्यमातून. एवढा वर्षाचा अनुभव नक्कीच दाखवला तर टाळ्या वाजवल्या जाते अक्षय सलतेसाठी परंतु कौतुक करावं लागेल हर्षल लोकरेचंही तेवढेच. कारण अक्षय सारख्या फलंदाजाला बाद करणे एवढं सोपं नसतं. त्याला जाळ्यामध्ये अडकवलं गेलं त्यानंतर पॉलिथ्रीमध्ये स्वतः यशस्वी होता तो झेल कंप्लीट केला गेला आणि माघारी धाडलं गेलं ते हर्षलला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव सोड मारे पाहायला मिळते. इथं मात्र चांगला फटका समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक असेल त्यांना त्याच्या आवाक्या बाहेर जाईल 6 धावांसाठी सॉरी चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतं. तर या 4 धावा असताना प्रहार केला जातो फलंदाजाच्या माध्यमातून. या 4 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल 34 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी आता गरज असेल ती फक्त 4 या धावसंख्येची. इथं ऑफसाईड रिझनमध्ये चाललेला फटका क्षेत्ररक्षकाकडून चूक एका धावाचं रूपांतर दुसऱ्या धावामध्ये होताना पाहायला मिळते. अगदीच पाहायला गेलं अगदीच कमी धावसंख्या आणि त्याच्यानंतर मात्र इथं मात्र पंचांवरती निशाणा साधला जातो क्षेत्ररक्षकाकडून. नक्कीच क्रिकेट खेळत असताना मात्र या गोष्टींवरती लक्ष ठेवणं महत्वाचं असेल. तर यानंतर आपण पाहतो या 2 संघांमध्ये जो संघ जिंकेल तो मात्र लढला जाईल बक्षीस पात्र. कर्पेवाडी या संघासोबत लढलं जाईल. कर्पेवाडी संघ आपला संघ नायक तयार राहायचा नाणेफेक करण्यासाठी. यानंतर हा सामना पाहिला गेला तर बक्षीस पात्र फेरीमध्ये सामील होण्यासाठी चाललेला सामना अगदीच या चमचमत्या ट्रॉफीवरती आधी राज्य गाजवण्यासाठी चालणारा सामना असेल. कर्पेवाडी संघ या संघासोबत होणारी ही रणधुमाळी. कर्पेवाडी संघाचा संघनायक विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी उपस्थित राहायचंय जसा हा संघ जिंकला जाईल. फुल टॉस पद्धतीने चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफला चेंडू जाईल 1 बाउन्स सीमा पार विजयी चौकार येतो विनोदच्या बॅट मधून. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू द सौतेवाडी संघ. हार्ड लक असेल धामणी संघात. तर यानंतर होणारा सामना आपण पाहिला जाईल त्रिमूर्ती सौतेवाडी विरुद्ध कर्पेवाडी या 2 संघ दरम्यान. तर या मॅचचा हिरो सुपरस्टार पुन्हा एकदा आपण पाहतोय अक्षय सल्लते याला दिला जाईल सामनावीर. मी विनंती करेल अक्षय सल्लते यायचं आहे टॉस करण्याच्या मंचावरती आणि जी ट्रॉफी दिली जाईल सामनावीराची ती स्वीकारायची आहे. तर त्रिमूर्ती सौतेवाडी संघ नायक कर्पेवाडी संघ